नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील मंगळवार पेठेत आणि तिथला या ताया इथे आलेल्या आहे, नटून थटून आलेल्या आहे. हा सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या. अरे बापरे, ही छोटी मावशी कोण आहे? हा नटून थटून आलेली आहे. ओ हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. मला सांगा तुम्ही सगळ्या ज्या ताई आहेत ह्या, तुम्ही तुमच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून किती जणी स्वतःसाठी वेळ काढता, स्वतःच्या आनंदासाठी? हात वरती करा. सगळ्या वेळ काढता. काय करता तुम्ही नक्की मला सांगा. इथे जवळच शाहू कला नाट्य मंदिर आहे, तिथला बहुतेक कार्यक्रम मी अटेंड करते. तिथे बहुतेक मला मनोरंजनात्मक कार्यक्रम फार आवडतात. अच्छा, मनोरंजन कार्यक्रम तुम्हाला फार आवडतात. अजून कोण काय स्वतःच्या आनंदासाठी करतं मला सांगा. आमच्या इथे एक 5-6 महिला आहेत आणि आम्ही आमच्या आनंदासाठी आणि आमच्या शरीराचं फिटनेस राखण्यासाठी आम्ही स्वतः महिला म्हणजे डान्स गेम वगैरे आमचं आम्ही अरेंज करून रोजच्या रोज 1 तासभर, म्हणजे झुंबा क्लास. यस. व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक जण तुम्ही सगळ्या तायात तुमच्या जबाबदाऱ्यांमधून स्वतःसाठी वेळ काढून स्वतःचा आनंद उपभोगत असतात, बरोबर आहे की नाही? पण मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये नेणारा हा एकमेव कार्यक्रम आहे सोहळा सख्यांचा, जो सन मराठीने खास तुमच्यासाठी घेऊन आणलेला आहे. एक माहेर तुमच्या जवळ आणलेलं आहे, तुमच्या दारापर्यंत आणलेलं आहे की त्या माहेरी आल्यानंतर तुम्ही अगदी माहेर वाशिणी होऊन जाता आणि अगदी बालपणात जाता. पण ताईनो, तुम्ही आज इथे माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर माहेरच्या आठवणी यात निघणारच, बरोबर आहे की नाही? तर त्यासाठी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्वप्नाली मंगेश कदम. आणि तुम्ही काय करता? मी स्वतः 12 वर्ष झालं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अरे वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. तुमचं माहेर मुंबई आणि सासर इथे कोयनानगर सातारा. तर मग ऍडजस्ट करायला किती वेळ लागला तुम्हाला? ऍडजस्ट करायला तसा वेळ गेला थोडाफार, पण जर ऍडजस्टच करता आलं नाही तर ती मुंबईची मुलगी कुठली मग. अरे ये बात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय आठवण सांगशील तू माहेरची? मा म्हणजे आई, दीर्घ शब्द आहे. मा म्हणजे आई आणि त्यात येतो आहेर, म्हणजे ह्या सृष्टी तलावर सगळ्यात मोठा तिने मला दिलेला हा आहेर आहे, तो म्हणजे माहेर. आणि त्याच्या आठवणी खूप साऱ्या असतात. माहेर म्हटलं की नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं, डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागतात, पण त्या अश्रूंमध्ये पण एक गोड आठवण असते. आणि आपण आपल्या मनाला समजवत असतो की राणी ग, आता तू माहेरात नाहीयेस, आता तू तुझ्या सासरची राणी आहेस. तर तुला हिते त्या 2 ज्या नाण्याच्या बाजू आहेत, म्हणजे माहेरी असताना परी असते, हो, सासरी आली की नक्कीच मी माझ्या नवऱ्याची राणी आहे. माहेरची आठवण म्हणजे सुरुवातीपासून आईला सर्वच मुलींना व्यवस्थित बघायची इच्छा असते, म्हणजे तिची ठेवण म्हणा. तर तसंच एक माझ्या आईने पण मला घडवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तिने माझ्या केसांकडे फार लक्ष दिलेलं आहे. पण मावशीच्या घरी एकदा मी गेले होते घाटकोपरला, आणि तिकडे गेल्यानंतर मावशी पार्लरमध्ये गेली होती आणि तेव्हा मी माझं हेअर कट केले होते, म्हणजे कमरेच्या खालचे केस मी खांद्यापर्यंत केले होते. आणि आईला ही गोष्ट माहीत नव्हती. आणि मी केस करते तेव्हा आई बघते हिचा हात खाली का जात नाहीये. तेव्हा ते तिला कळलं की हिने बहुतेक केस कापलेत. आणि आईने क्षणाचा विलंब न करता तिथून जोरात लाटणं फेकून मारलं होतं. आणि नंतर तिलाही फार रडू आलं की माझ्या लेकीला मी इतक्या जोरात लाटणं फेकून मारलंय. पण नंतर मला माझी चूक कळाली आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या केसांना मी कैची कधीही लावलेली नाहीये. आणि ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की शाळेत जेव्हा वर्गात शिकवत असते, जेव्हा फळ्यावर काहीतरी लिहिते आणि मुलं बघतात, मुली म्हणतात नंतर लेक्चर संपल्यावर की मिस आप क्या लगाते हो बालों में, हमें भी ऐसे बडे बाल चाहिए, तेव्हा अशी आई डोळ्यासमोर उभी राहते आणि ते लाटणं डोळ्यासमोर उभं राहतं. आणि तेव्हा कधीतरी चूक लक्षात येते की ते जर लाटणं आता पडलं नसतं, कदाचित स्वप्नालीचा आज तो बॉयकट पण असता. ही आईची गोड आठवण आहे की ह्या पृथ्वी तलावर अशी एकच व्यक्ती आपल्याला भरभरून समजू शकते आणि सर्व गोष्टींना सामावून घेणारी, म्हणजे तो मायेचा पाझर, तो मायेचा झरा, म्हणजे केवळ ही आई, आई आणि आईच असते.
तुम्ही खरंच टिपिकल शिक्षिका आहात. ज्या पद्धतीने तुम्ही बोललात, पण किती सुंदर बोललात ताई. असं वाटतं की धन्यवाद, तुम्ही सर. तुम्ही बोलत आणि आम्ही ऐकत राहावं असं वाटत. नाही रे, खूप छान ताई. अगदी मनापासून खूप तुझं छान. अभिनंदन आणि कौतुक की इतकं छान धन्यवाद, तू सर. धन्यवाद. आमच्याबद्दल माहेरबद्दल एवढं बोलते. तू बसू शकते. धन्यवाद सर. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सौ आरती पवनकुमार चरखा. आरती ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13 कंप्लीट 14. आणि माहेर कुठलं? माझं माहेर सातारा, माहेर सातारा. आणि सासर? पुणे पिंपरी चिंचवड. सासर. अरे वा, पुणे पिंपरी चिंचवड. व्हेरी गुड. आणि भाऊजी काय करतात? ते फार्मामध्ये आहेत, आता टोरंट फार्मामध्ये आहेत अहमदाबाद. अच्छा, काय सांगाल तुम्ही माहेरबद्दल? माहेरचा असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतोय किंवा बालपणातला? माहेरचे असे म्हणायला गेले तर खूप इमोशनल सगळेच हे असतात, पण त्यातला एक म्हणजे मी पप्पांची खूप माझ्या लाडकी आहे. क्या बात आहे. आणि म्हणजे सगळे मला म्हणतात की तू पापा की परी आहे. म्हणजे सगळ्याच मुली असतात, पण मी त्यातली खूप हे आहे. आणि मला म्हणजे आईने कुठलं काम सांगितलं तर ते सांगायचे नाही, तिला नाही कुठलं काम सांगायचं. मी करेन हवं तर, पण तिला नाही कुठलं काम सांगायचं. आणि मी कॉलेजमध्ये असताना मला आईने कपडे वाळवायला सांगितले होते. मी म्हटलं नाही, मी नाही आत्ता वाळवून, मला कंटाळा आला. आणि जस्ट माझे पप्पा बाहेरून आले होते आणि ती चिडायला लागली की तुमच्या म्हणजे लाडामुळे ती बिघडली, कुठलंच काम करत नाही. पुढे सासरी गेल्यानंतर जर तिने असंच केलं तर काय. आणि पप्पा आता बाहेरच्या कुठल्या ह्याच्यामध्ये असतील आणि त्यांनी मला खूप मारलं होतं त्यावेळेस. म्हणजे तो राग जो आई बोलली होती तो राग त्यांनी माझ्यावरती काढला होता. आणि मम्मीला विचारत होते की बास तुझं समाधान झालं का अजून मारू तिला. आणि मी रडत रूममध्ये जाऊन रडत आणि तशीच झोपले. तर ते आले आणि आयडॉक्स वगैरे जिथे मला कुठे लागलं होतं तर तिथे त्यांनी आयडॉक्स लावलं आणि स्वतः रडायला लागले ते. आणि तेव्हापासून त्यांनी हे केलं की मी कितीही काही झालं तरी परत तुला हात लावणार नाही म्हणजे हे. तर तो प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे पप्पांनी फर्स्ट टाईम मला मारलं होतं. आणि त्या आमच्या दोघांचं एक हे होतं की म्हणजे आता नाही सांगू शकत मी ते. जे एक लाड पप्पांचा असतो तो कोणीच नाही करू शकत. बाबा हे बाबाच असतात आणि आई ही आईच असते. किती वेळा बाबांना फोन करतोस? नाही, माझा सकाळी माझे मिस्टर 8:30 पावणे 9ला जातात ऑफिसला, तर माझा बरोबर 9 वाजता फोन होतो इथे. तर माझा 5 मिनिटं जरी इकडे तिकडे झाला की त्यांचा लगेच हे होतो. मला सोनिया म्हणतात ते. सोनिया, हां सोनिया म्हणतात मला ते. तर त्यांचा लगेच होता आज का नाही फोन आला तिचा, काय झालं, तिचं दुखतंय का काय किंवा काय. तर लगेच म्हणजे जर माझं इकडे तिकडे समजा मी कामाच्या ह्याच्यात जर असेल तर विसरत तर नाही, माझा बरोबर 9 वाजता होतोच फोन. सोनिया ताई, खूप छान बोललीस तू. आणि माहेरच्या आठवणी इतक्या छान सांगितल्यास तू आईबाबांबद्दल. ताई तू बसू शकते. आणि आता सुरू करूया आपला हा पहिला खेळ. पण त्या खेळासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहेत. आणि त्यासाठी या सगळ्या तायांमधून लकी ड्रॉ होणार आणि त्यातून 14 ताया निवडणार आहोत. नाही काढावं लागेल. त्या ताईंच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत. त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. क्या बात आहे. कोण आहेत त्या ताया? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो सोहळा सख्यांचा, हो हो सोहळा सख्यांचा, हो हो सोहळा सख्यांचा. लकी ड्रॉ मधून 14 ताया सहभागी झालेत आपल्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे संगीत सुरू होणार आहे. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताया अगदी बेभान होऊन नाचणार आहेत. हा, आणि संगीत सुरू झाल्यानंतर एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही किंवा हसायचं पण नाही. ठीक आहे? हा, चला तर रेडी. चला सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज.
कळत नाही, सगळ्या नाचत असतात ह्या अशा. स्टॅच्यू म्हणायचं सगळ्यांचेच हात असे का वरती तर कळत नाही. अत्यंत सोपी पोझिशन असते. या ताई, तुम्ही बाद झालेल्यात. या इथे. माझ्याकडे अशी का बघते? मी काय केलं? इथं इथे हा तिथे येत आई, तू पण बाद झालेली आहे. लाफिंग बुद्ध असतो ना, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. येत आई, तू बाद झालेली आहे. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया गेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन. कारण ह्याच तायांमधून आता होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. आणि आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर ती आपल्या अंगाभोवती घ्यायची आणि उड्या मारत मारत तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया जी सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, चला ऑल द बेस्ट. मस्त करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि तुमची वेळ सुरू होते आता. 1 2 3. व्हेरी गुड. होऊन जाऊ दे. ये बात. हा, क्या बात है. ये बात. ओहो. 1 2 3. व्हेरी गुड. हा, क्या बात है. हा, क्या बात है. हाँ हाँ या खेळामध्ये ह्या 5 ताया विजेत्या झालेल्या आहेत आणि त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता नेहमीप्रमाणे मला एक जोक सुचलेला आहे. हा, खरंच सांगतो, आई शपथ, म्हणजे तुम्हाला इतका आवडेल ना तो जोक. असा आहे जोक असा आहे की एकदा ना मी आणि माझा मित्र बुद्धिबळ खेळत होतो. अरे अजून जोक सांगून झालेलंच नाहीये. जाऊया आपण पुढच्या खेळामध्ये. या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा आहे. तो धागा सुईमध्ये ओवायचे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ओवून झाल्यानंतर ती सुई तशीच खुर्चीवरती ठेवायची आहे. मग लंगडी घालत घालत त्या लोगऱ्यांपर्यंत जायचंय. त्या लगोऱ्या त्या रिंगणामध्ये बरोबर रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 2 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कळलेलं तुम्हाला नक्की? चला चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2. उभं राहायचं आधीच ते खाली वाकायचं. 1 2 3. व्हेरी गुड मस्त. सुई ओरडायचंय. हा, व्हेरी गुड. नाही, लंगडी घालायची. लंगडी घालत. हा, व्हेरी गुड. हा, लवकर लगोरी. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, मस्त. हा,
हे पार काय मस्त, क्या बात आहे, खूप छान. आज होईल की नाही वाटत नाही, मला वाटतं उद्याच होईल. हेच माहेरी हीच कामं व्यवस्थित केली असतील. अरे बापरे, केली असतील. अरे बापरे, लंगडी घाल ना. हा पटकन. हा ती सुई दे. अरे सुई इथं दे. अरे आईला हातला टोचले माझ्या. हा लवकर. हा व्हेरी गुड. हा ती परत पडल्या. अरे परत पडल्या. हा व्हेरी गुड. हा लवकर धावत जाऊ लवकर. हा ठीक आहे बरं. आणि या खेळामधून 2 ताया गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये ह्या 2 ताई इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि हा खेळ असणार आहे संगीत खुर्चीसाठी, अर्थातच आपल्या या मानाच्या खुर्चीसाठी. आणि 2 ताईंपैकी जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या खेळाची हुकुमाची राणी. यप्पा. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही ताईंनी नाचायचे, नाचत फिरायचे. आणि म्युझिक थांबल्यानंतर जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या खेळाची हुकुमाची राणी. ताई तुझं नाव? विद्या गिरीश गायकवाड. किती वर्ष झाली लग्नाला? 31. आणि माहेर कुठलं? पुणे. आणि सासर कुठलं? सातारा. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? म्युन्सिपल काउन्सिल मध्ये कॅशियर आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग? जाधव भाग्यश्री दत्तात्रय. आणि माहेर कुठलं? मिलिटरी ऑफशिंगी. आणि सासर? खोडद आमच्या इथेच आणि आहे. भाऊजी काय करतात? फौजेत. फौजेत आहे. हो हो, एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. क्या बात आहे. कोणी फौजेत आहे म्हटलं की आपल्याला आनंद होतो बाबा. क्या बात आहे, व्हेरी. एक असं प्राऊड फील होतं है की नाही? क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आता या तायांमध्ये होणार आहे संगीत खुर्ची आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय ताई, नाचायचंय. हा कुठला डान्स आहे? हा लवकर 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 या पा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण आजच्या भागाची जी उपविजेती ताई आहे तिला सुद्धा मिळणार आहे हे बक्षीस. सन मराठीची आठवण म्हणून ताई तुम्हाला मिळतोय हा कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. बरं, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुम्ही बसू शकता. कसं वाटतंय आज तू हुकुमाची राणी झालेली आहेस? खूप छान वाटतंय. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मी जाईल आणि तिथं मला भेटेल काहीतरी. मी मिस्टरांना फोन केला की मी असा कार्यक्रम मी जातीये. ते म्हणे कशाला जाती, एकटी आहे, जायचं परत
रात्री होती वेळ होतो यायला, तुला काय जणू काय भेटणारच आहे असं म्हणे ना. आता त्यांचे फोन किती आले, मी उचलले नाही, मग ती काळजी वाटली त्यांना. अक्षरशः पोलीसवाली मैत्री इथं पाठवली माझ्याविषयी मगाशी बघायला. हे मॅडम म्हटल्या नका नेऊ त्यांना, त्या गेममध्ये जिंकल्यात म्हटल्या. त्यांना परत फोन केला तर म्हटलं आम्ही आता विनर झाली. एवढे खुश झाले ते. जेव्हा माझे आई वडील बघतील टी व्हीमध्ये तेव्हा खूप प्राऊड फील करतील की बस गेली मुलगी माझी टी व्हीमध्ये. बस आई वडिलांसाठी, नवऱ्यासाठी, बाकी काही नाही. क्या बात आहे. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन.